23 नोव्हेंबर 1994ला आदिवासी गोंडगोवारी जमातीचा पूर्ववत लाभ मिळण्याकरता 114 बांधव शहीद झाले। त्या शहीद आदिवासी 114 गोंडगोवारी बांधवांना विनम्र अभिवादन। आज 4 एप्रिल आणि उद्या आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून बुद्धिजीवी युवा वर्ग, नेतृत्व करणारे जे जमात बांधव आहे, तमाम आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांची आमदार निवास नागपूर या ठिकाणी बैठक आहे। या बैठकीला ज्या आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या लढ्यामध्ये वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून, चाहे तो मोर्चा असो, ठिय्या आंदोलन असो, धरणा आंदोलन असो, आमरण उपोषण असो, जेलभरो आंदोलन असो, रस्ता रोको आंदोलन असो किंवा बहिष्कार असो, या तमाम आंदोलनामध्ये सहकार्य दिलेलं आहे। त्या संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या कार्यकर्त्यांची व बुद्धिजीवी आदिवासी गोंडगोवारी जमातीची मीटिंग आहे। त्यामुळे या मीटिंगला संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमातीने उपस्थित राहावं। अत्यंत शेवटल्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत। वडणे कमिटीचा अहवाल हा शासनाकडे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून जो 24 एप्रिल 1985चा GR जो आपल्याला दुरुस्त करायचा आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे पॅरा 83 पॅरा 87 प्रमाणे आपली ॲफिनिटी 24 एप्रिल 1985च्या GR मध्ये गोंडगोवारी जमातीची ॲफिनिटी नमूद करायची आहे। याच अनुषंगाने लवकरात लवकर मीटिंग होईल, त्यामध्ये कुठलाही दुमत नाही। कारण की शासनाने दिलेला जो शब्द होता, माननीय अटर्नी जनरल साहेबांनी संपूर्ण डॉक्युमेंटेशन आपलं पाहिलं होतं आणि त्यांनी सुद्धा 2 मार्ग आपल्याला सांगितले होते, एक आंदोलनाच्या माध्यमातून आणि न्यायालयाच्या माध्यमातून हे महाराष्ट्र शासन काम करू शकते आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्याला शब्द दिला होता। त्याच अनुषंगाने आपण शेवटल्या टप्प्यावर आलेलो आहोत। आत्ताच आदिवासी मंत्री अशोक उईके साहेबांसोबतच आपली 23 तारखेला मीटिंग झाली। नक्कीच आपण ही लढाई जिंकू, यामध्ये कुठलाही दुमत नाही। पण या लढाईमध्ये तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला बुद्धिजीवी, तळागाळातला आदिवासी गोंडगोवारी जमातीचे संघटन योग्य पद्धतीने कार्य करत आहे। या समोरही कार्य करत राहील आणि जर कदाचित महाराष्ट्र शासन किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जर आपल्याला भूलथापा देण्याची वेळ जर आली तर आपण नक्कीच त्याहीपेक्षा म्हणजे 5 फरवरीपेक्षाही भव्य असं आंदोलनाची तयारी सुद्धा दर्शवू। यामध्ये सुद्धा कुठलंही दुमत नाही। त्यामुळे प्रत्येकाला आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे जे संयोजक आहे, कार्यकारी संयोजक आहे, यांना लढाईला बळकट करण्यासाठी 5 एप्रिल 2026ला आमदार निवास या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे। त्यामुळे संपूर्ण बुद्धिजीवी युवा वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीचे जे तन मन धनानं सहकार्य करणारे कार्यकर्ते आहे यांनी उपस्थित राहावं। धन्यवाद। जय सेवा, जय जोहार।